धर्मवीर 2 सिनेमाचा पोस्टर लॉन्च सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न. 9 ऑगस्ट पासून संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार. गुरुवर्य धर्मवीर आनंदीघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणारा धर्मवीर 2 या सिनेमाचा पोस्टर लॉन्च सोहळा रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडला. सुप्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल, सुप्रसिद्ध दिग्दर्शक सचिन पिळगावकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. येत्या 9 ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या 2 भाषांमध्ये संपूर्ण जगभरात हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. धर्मवीर 2 या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई, उमेश कुमार बन्सल यांनी केले, तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शक अशी चौफेर भूमिका प्रवीण तरडे यांनीच निभावली असून महेश लिमये यांनी कॅमेरामॅन म्हणून काम पाहिलंय. नोव्हेंबर महिन्यात या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू करण्यात आले होते. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवन प्रवास मांडण्यात आला होता. अभिनेता प्रसाद ओक याने स्वर्गीय आनंद दिघे साहेबांची भूमिका साकारली होती. सिनेमाच्या या भागात देखील प्रसाद ओक दिघे साहेबांच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेता क्षितिज दाते हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत दिसेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना म्हटलं, स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे यांचा जीवन प्रवास मांडण्याचा प्रयत्न धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमातून करण्यात आला होता. आता धर्मवीर 2 या सिनेमाद्वारे साहेबांचं हिंदुत्व आणि सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी केलेला संघर्ष लोकांसमोर येणार आहे. तसेच त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालताना मी केलेला संघर्ष आणि माझी वाटचाल देखील या सिनेमातून पाहायला मिळेल असं शिंदे यांनी स्पष्ट केलं. आणि धर्मवीर भाग 2 आपण धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 1 केला होता, आता 2 करतोय. याच्या पोस्टर लॉन्च साठी उपस्थित ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफजी आणि बॉलिवूडचे सुपरस्टार बॉबी देओलजी, आपले सचिन पिळगावकरजी, महेश कोठारेजी आणि दिघे साहेबांचं ज्यांनी भूमिका केली ते प्रसाद ओक आणि माझी भूमिका केली त्या जीचे आपले उमेश बन्सल, जानोलकरजी, मंगेश देसाई आहे, त्याची टीम सगळी आहे. सर्वांचं मी मनापासून आज स्वागत करतो आणि आजच्या या धर्मवीर मुक्काम पोस्ट भाग 2 ला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद साहेब. मंगेश आणि त्याच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे हा धर्मवीर सिनेमा 2022 ला आपण केला. मंगेशने आणि त्याची टीम, प्रवीण तरडे आणि त्यांची टीम सगळी काम करत होती. मला म्हणाले याला सहकार्य पाहिजे. आता आनंद दिघे साहेबांच्या सिनेमाला सहकार्य देणं म्हणजे मला स्वतःला एक भाग्यवान समजण्यासारखं आहे. कारण धर्मवीर आनंद दिघे साहेब माझे गुरुवर्य, त्यांच्या सावलीत मी माझी वाटचाल सुरू झाली, शिकलो, वाढलो आणि राजकारणाचे, समाजकारणाचे धडे घेतले. त्यांची कार्यपद्धति पाहिली मी. मैं आपको कहा था जब थोड़ा ही समय में एक बार हम समय में बैठेंगे तो बताऊंगा उनके बारे में, पूरे जीवन के बारे में. कुठली राज्य सत्ता नसताना, कुठलंही सत्तेचं पद नसताना जनतेच्या हृदयावर त्यांनी एक असं अढळ स्थान निर्माण केलं होतं की आनंद दिघे हा पंचाक्षरी मंत्र झाला होता. कुणाचंही सुखदुःख असू द्या, कुणाचं कौटुंबिक असू द्या, कुणाचा शाळेचा प्रवेश असू द्या, कुणाचा हॉस्पिटलचा उपचार असू द्या,
अगदी मोठमोठी कामं जी सगळं थकून भागून आल्यानंतर एक शेवटचा रस्ता, जो आखरी रस्ता कहते हैं, वो आखरी रस्ता धर्मवीर आनंदीगे साहब का आनंद आश्रम था. निवडणुकांचा काही अर्थार्थी संबंध नाही. धर्मवीरांचा चित्रपट एका सिनेमामध्ये होऊ शकत नाही, म्हणून हा दुसरा आम्ही केलेला आहे. त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की त्यासाठी हे केलंय. त्याच्यात कुठलाही राजकीय आणि निवडणुकांचा संबंध नाही. धन्यवाद.